हॅलो गाईज, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आज आहे 7वा दिवस. गणपती बाप्पांना येऊन 7 दिवस झाले आणि आज आहे शुक्रवार. तर माझे जे वैभवलक्ष्मीचे व्रत होते तो आज 11वा व्रत आहे आणि आज उद्यापनही आहे. तर पूर्ण माझे 11 व्रत पूर्ण झालेले आहे. तर आज उद्यापन आहे आणि या सगळे उद्यापन. तर ब्लॉग मी याच्यावरतीच पूर्ण बनवणार आहे आणि याच्यावरती पूर्ण माहिती देणार आहे, कारण मला 2-3 कमेंट्स आलेले की वैभवलक्ष्मी व्रताचं पूर्ण माहिती आणि उद्यापन कसं करतात आणि कशा प्रकारे ते संपन्न करतात त्याची माहिती मला द्या. त्याच्यामुळे मी हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण त्याच्यावरतीच बनवणार आहे. तर चला मग लेट्स बिगिन. काही दिवसापूर्वी मशीन ऑर्डर केलेली आणि आजच ती आली. खूप छान दिवस आहे. वैभवलक्ष्मीची पूजा केली आहे घरात आणि मशीन पण आली आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि मला जो मॉडेल आवडलेला छोटूसा कॉम्पॅक्ट तोच नितीनने घेऊन दिलाय आणि मस्त. तर मशीन असं घ्यायचं काय हे नव्हतं, पण हाताने कपडे धुता धुता नख जे आहेत ना पायाची ती खराब होत होती. आणि पायाला आता जसं की पावसाळा आहे तर पायाची जे बोटांमध्ये चिकल्या पण होतात, त्याच्यामुळे मला जाऊ दे आज न उद्या मागवायचंच होतं म्हणून मागून घेतलं आणि छान आहे. तर भाजी चिरायला घेतली आहे. कोबीची चिरून झालेली आहे भाजी. कांदा चिरते आणि हे जे तुम्ही मिरच्या बघताय त्या भजी करायला आणलेल्या मिरच्या सॉलिड तिखट आहेत. मला असं वाटलं की तिखट नाही आहेत, पण जाम तिखट आहे. कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेते, म्हणजे भाजी फोडणी घालायला बरं पडेल सगळी तयारी करून घेतल्यानंतर. तर कढई ठेवल्या इथे मी आणि कढईमध्ये तेल टाकलंय. तेल टाकल्यानंतर राई मोहरी जी आहे ती टाकली आहे. तडकल्यानंतर जिरा टाकलाय. जिरा टाकल्यानंतर कढीपत्ता नंतर मिरची टाकल्यानंतर ह्याला थोडंसं स्टर करून घ्यायचंय व्यवस्थित. आणि थोडंसं तुम्हाला असं वाटलं की मिरची तेलामध्ये चटकली आहे तर त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग थोडीशी हळद टाकल्यानंतर थोडीशी हिंग जे आहे ना ते पावसाळा आणि थंडीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये टाका, म्हणजे डायजेशन साठी खूप चांगलं असतं. कारण रेनी सीझन आणि विंटर सीझन मध्ये आपलं डायजेशन जे असतं ते थोडंसं स्लो असतं. त्याच्यामुळे हिंग जे आहे ते जेवण पचायला मदत करतं. अगदी चिमूटभरच टाका, असं नाहीये जास्त, पण प्रत्येक भाजीमध्ये काही लोक तर चपातीमध्ये पण हिंग टाकून बनवतात, कारण डायजेशन साठी खूप चांगलं असतं ते. तर भाजीला तर फोडणी देऊन झालंय, शिजत ठेवले. आणि आता आपण येऊया खिरीकडे. खिरीचे तांदूळ 1 वाटी तांदूळ मी भिजत ठेवते. स्वच्छ धुतले 2 ते 3 वेळा. आणि इथे मिरच्या घेतल्यात. तर हे भजीचे मिरच्या आहेत आणि सॉलिड तिखट होत्या. दिवसभर माझा हात जो आहे तो झोंबत होता. तर याचे बिया मी काढून घेणार आहे आणि नंतर ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये मी भिजवले 2 ते 3 तास, म्हणजे याचं जे तिखटपणा आहे ते मरून जाईल. आणि कुकर लावायचं आहे. डाळ भात तांदूळ जे आहेत स्वच्छ धुवून घेते. डाळ व्यवस्थित धुवून घेते 2 ते 3 वेळा. पूर्णपणे दाखवू नाही शकत, नाही तर व्हिडिओ जे आहे ते खूप मोठं होईल, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये दाखवते. तर कुकर जे आहे लावून घेतलं आणि आता आपण भाजीकडे येऊया. भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं मग त्याला वाफायला अजून जरासा वेळ जाईल. मग इथे स्वच्छ करून घेते लगे हात. आणि हे वायपर आहे ना ते खूप युजफुल आहे. एकदम इन्स्टंटली जे माझं किचनचं काउंटरटॉप आहे ते क्विकली क्लीन करून टाकतं. तर राई जी आहे ते संपलेली डब्यातली, म्हणून मी राईची रिफिलिंग केली. आणि भजीचे आहे पीठ जे आहे ते मी व्यवस्थित भिजवून मिक्स करून ठेवून देणार आहे, कारण मग नंतर पटकन भज्या जे आहेत ते करायला बरे पडतात. तर विस्करनं जर तुम्ही मिक्स केलं, विस्कर जे आपण केक बनवतो अंड्यासाठी फेटतो, त्याच्याने खूप इझिली गुठळ्या ज्या आहेत ते निघून जातात. पीठ जे आहे ते मी तयार करून ठेवलं आहे आणि भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे. थोडंसं कोथिंबीर अजून वरतून टाकून ह्याला व्यवस्थित ढवळून मग ह्याला
बंद करून झाकून मी ठेवून देते. चला, आपली भाजी रेडी झालेली आहे. तर इथे आपण येऊया पुऱ्यांकडे. पुऱ्या बनवणार आहे मी. तर पुऱ्यांचं जे कणिक आहे ते मी व्यवस्थित मळून भिजवून ठेवून देते, म्हणजे भजी आणि पुऱ्या एकत्र म्हणजे फ्राय करायला बरे पडतील. आणि थोडा वेळ पीठ रेस्ट ठेवल्याने पुऱ्या पण छान फुगतील. तर खिरीची तयारी करायला येऊया आपण. बदाम घेतलेत मी आणि स्लायसरनी कापते. एकदम इझी पद्धतीने स्लाइस होतात, फक्त तुमचा हात जो आहे तो सांभाळायचा आहे. आणि हे भिजवलेले तांदूळ आहेत, ऑलमोस्ट भिजलेत. आणि दूध मी ठेवलं आहे तापत खीर बनवायसाठी. तांदळाची खीर बनवणार आहे, कारण वैभवलक्ष्मीच्या पूजेला तांदळाच्या खिरीचाच मान असतो. तर बाजूला दूध ठेवलं आहे तापत. आणि या साईडला आपण डाळीला फोडणी टाकायला घेऊया. मिरच्या चिरून घेतल्या, टमॅटो चिरून घेतलं, डाळ मॅश करून झालं आहे. विस्करने खूप छान पद्धतीने डाळ मॅश होतं आणि खूप छान पद्धतीने सगळं मिक्स होतं, तर मी तेच यूज करते. तर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, मिरची, टमॅटोज टाकून घेतलं. थोडंसं मीठही तुम्ही टाकून घ्या. आणि बाजूला दूध जे ठेवलं आहे खिरीचं ते ढवळून घेते आहे, म्हणजे खाली लागू नये. आणि भिजवलेले तांदूळही त्यामध्ये टाकून घेतलेत. तर तोपर्यंत जे तांदूळ शिजतील मी इथे डाळीचं बघते. आणि डाळ टाकून घेतली आहे. तर डाळ टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मग नंतर डाळ जे आहे मी वरचं झाकण लावून शिजत ठेवणार. तर खीर जे आहे दूध ते ऑलमोस्ट डन झालेलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त साखर आणि वेलची टाकायची होती. तर साखर आणि वेलची पूड मी एकत्र टाकलं आहे आणि बारीक करून ठेवलं आहे गॅस. त्याच्यानंतर मी बाजूला पॅन ठेवला आहे. डाळ आपली झालेली रेडी. तर मी स्टोववरती काढून घेतलं आहे गॅसवरतून आणि तूप टाकून बदामाचे जे काप आहेत ते टाकून थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घेतलं आहे. आणि ह्याला तडका दिला. ह्याला व्यवस्थित एकमिश्रित करून घेते आणि थोडंसं एक बॉईल येऊन देते. आणि मग आपलं खीर जे आहे ते ऑलमोस्ट डन आहे. तर इथे घेतल्यात पुऱ्या बनवायसाठी आणि भजीही फ्राय करून घेतली, पुऱ्याही फ्राय करून झाल्यात. आणि आता झाले आहे संध्याकाळ. तर चला मग पूजा करून घेऊया. तर इथे संध्याकाळ झाली आहे आणि पूजेला मी सुरुवात करते. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की पूजामध्ये काय काय साहित्य लागतं, तर सगळ्यात अगोदर हे एक पाट लागतो, लाल कपडा लागतो, एक तांब्या, त्याच्यावरती ठेवायला एक वाटी, तांदूळ, दिवा, एक लाल फळ किंवा लाल फूल तामन आरतीसाठी, आणि हे कापूर ओवाळ्यासाठी. तर हे खूप अगदी सोपं हे आहे. अगदी म्हणजे बोलतात ना हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही. खूप कमी वस्तूपासून आपण ही पूजा करू शकतो आणि जेवढं कमी वस्तू आहेत तेवढंच प्रभावशाली आहे हे व्रत. ठीक आहे. आता या वाटीमध्ये आपल्याला एक सोन्याची वस्तू पाहिजे, जे की मी हे माझं मंगळसूत्र आहे ते काढलंय. तर हे ठेवायचे आहे आपल्याला आणि त्या सोन्याच्या वस्तूला हळद कुंकू लावायचे. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला पाहिजे सगळ्यात अगोदर देवीचा फोटो, महालक्ष्मी देवीचा फोटो, श्रीयंत्र असं करून ठेवायचं आहे. ठीक आहे. हे झालं. तर चला आता आपण पूजा मांडायला घेऊया. मी लाल कपडा हलतून घेते चौरंगावरती. तर हा लाल कपडा हंतरून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती तांदळाची रास काढायची आहे. तर मी इथे घेतला आहे, माझ्याकडे जो फोटो आहे तो फोटो मी महालक्ष्मीचा इथे घेतला आहे आणि मी हे असं ठेवते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. ओके. एक सुपारी, ₹1.25 टाकायचं आहे. हे फूल टाकून झाल्यानंतर हळद, कुंकू आणि अक्षता हे असं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे तांब्या इथे असं ठेवायचं आहे. आणि ठेवताना म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नमः. स्वास्तिक काढायचं आहे. म्हणतात की तांब्या असंच ठेवू नये, त्याच्यामुळे त्याच्यावरती स्वास्तिक काढावं. आणि स्वास्तिक काढून स्वास्तिक असं सोडू नये, त्याला 2 असे रेघोट्याही मारावे लागतात. हे करून झाल्यानंतर ही वाटी जी आहे या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ आणि आपण जी सोन्याची वस्तू घेतली आहे
जे पण असेल सोन्याची वस्तू. जर तुमच्याकडे सोन्याची वस्तू नसेल तर तुम्ही चांदीची वस्तू घ्या. चांदीची वस्तू नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणंही घेऊ शकता. तर अशी ही सोन्याची वस्तू आहे. हे मी याच्यात ठेवते आणि हे इथे मी याच्यावरती ठेवते. तर हे मी याच्यावर ठेवलंय. आता याच्यामध्ये आपल्याला लाल फळ ठेवायचं आहे. फळ नसेल तर आपल्याला लाल फूल ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर त्याला हळद कुंकू व्हायचं आहे. आता हे पुस्तक जसं की मी तुम्हाला सांगितली वैभव लक्ष्मीची, तर या पुस्तकामध्ये जे श्रीयंत्र आहे पाठीपुढे कुठेही असतं ते बघून आपल्याला हे इथे असं ठेवायचं आहे. बरं, या व्रताचे आता मी नियम सांगते तुम्हाला. हे मांडून झालंय, ठीक आहे. हे असंच एवढ्या सिंपल पद्धतीने मांडलं जातं. बरं, याचे नियम काय आहेत? तुम्हाला जर काही नवस करायचं आहे किंवा काय बोलायचं आहे की देवी आई माझं हे पूर्ण कर, तर आपण नवस करायचं की माझं हे असं असं होऊ दे. आणि शुक्ल पक्ष म्हणजे वाढता चंद्र जो असतो त्या चंद्राच्या हिशोबाने आपल्याला पहिला शुक्रवार म्हणजे अमावस्याच्या नंतरचा शुक्रवार, अमावस्याच्या नंतर जो शुक्रवार येतो त्याला पहिला शुक्ल पक्ष असं म्हणतात. तर आपल्याला अमावस्याच्या नंतरचा जो पहिला शुक्रवार असतो ज्याने वाढता चंद्र ज्याला सांगितलं गेलंय, तर त्या वाढत्या चंद्राला आपल्याला हे व्रत पकडायचं आहे. पौर्णिमाच्या नंतर नाही, कारण पौर्णिमाच्या नंतर चंद्र जो आहे तो कमी कमी होत जातो आणि अमावस्याच्या नंतर जे आहे ते चंद्र वाढत वाढत जातं. त्याच्यामुळे आपल्याला अमावस्याच्या नंतरचा शुक्रवार पहिला शुक्रवार पकडायचा आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर असं की आपल्याला एक संकल्प करायचा आहे की 11, 21 असं शुक्रवार मी करेन व्रत आणि मग शेवटी उद्या पण करेन, ठीक आहे. असं बोलायचं आहे देवी आईला. आणि एखादं तुमचं काम असेल किंवा तुमचा संकल्प पूर्ण झाला की आपल्याला ते करायला सुरुवात करायची आहे, किंवा अगोदरपासूनच तुम्ही हे करायला सुरुवात केला तर तुमचं व्रत होईपर्यंत तुमचा संकल्प अगोदरच पूर्ण होऊन जाईल, ठीक आहे. बरं, आता उद्यापनचं मी सांगते. उद्यापनचं असं की 11व्या शुक्रवारी जसं तुम्ही उपवास ठेवता, जसं आज माझा उपवास आहे तसं नेहमीसारखं उपवास ठेवायचा आहे. आणि उपवास ठेवल्यानंतर आपल्याला 5 सवासनी तुमच्या यथाशक्तीपेक्षा जसं तुम्ही करू शकता तसं 5 सवासनी 11 सवासनी तुम्हाला जेवढे बोलवायचे आहेत तेवढे सवासनी तुम्ही बोलवायचे. ते बोलून झाल्यानंतर त्यांना एक एक पुस्तक भेटमध्ये द्यायचे आहे. विचारायचं आहे की तुम्हाला पुस्तक देऊ का? कारण काही लोक काय करतात, पुस्तक घेतात आणि जोर जबरदस्ती म्हणजे आपण त्यांना देतो हे घ्या, आणि मग ते पुस्तकं मला आहे ना खूप असं झाडाखाली ठेवलेले दिसतात. त्याच्यामुळे पुस्तकं जे आहे ते लिमिटेड ठेवा तुमच्याकडे आणि विचारून द्या. ज्यांना कोणाला खरंच इच्छा असेल ही व्रत करायची तर ते पुस्तक मागून घेतील. अदरवाईज एक फळ, लाल फळ, एक फूल द्या, हळद कुंकू लावा आणि पाया पडा. आणि आजच्या दिवशी तांदळाच्या खिरीचा मान असतो, तर तो तांदळाचा खीर बनवायचा आहे आणि तो खीर प्रसादामध्ये द्यायचा आहे, ठीक आहे. हे झालं व्रताचं उद्यापन. आता याच्यामध्ये ऍड ऑन तुम्हाला जर करायचं असेल, काही लोक काय करतात की सवासण्यांना जेव घालतात. तर जर तुम्हाला सवासण्यांना जेव घालायचं असेल तर तुम्ही त्यांना जेव घालू शकता. अदरवाईज तुम्ही त्यांना नाश्ता देऊ शकता तुमच्या यथाशक्तीने, जे तुम्ही देऊ शकता. आणि नाही तेही होत नसेल तर खरा मान जो आहे महालक्ष्मी देवीचा तो तांदळाच्या खिरीचा आहे. तुम्ही तो प्रसाद दिला झालं, असं नाहीये की हे दिलंच पाहिजे. पण काही लोकांची अशी इच्छा होती की मला द्यायचंय, तर तुम्ही त्यांना नॉर्मली वेफर्स, नाश्ता, समोसा जे तुमचं यथाशक्तीने आहे तसं तुम्ही त्यांना देऊ शकता, ठीक आहे. काही क्वेश्चन्स असतील, क्युरी असतील, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन, ओके. त्याकडे लाल फूल पण आहे तर ते पण मी ठेवते. मग पूजा करता करताच माझी एक फ्रेंड आली, तिला बाहेर जायचं होतं आणि मग मला प्रश्न पडला की आलेल्या सवासनीला असं कसं पाठवू, म्हणून मी हळद कुंकू लावून घेतलं. तर इथे माझं पूजा जे आहे ते करून झालेलं आहे. आणि इथे वैभव लक्ष्मीची पूजा तर तुम्ही बघितलीच. तर इथे मी जे आहे केळं ठेवलेले आहेत फ्रुट्स म्हणून, मी एक्स्ट्रा आणून ठेवलेत इन केस जर लागले तर. आणि इथे लाल गुलाबाची फुलं आणली आहेत आणि लाल फळं आणली आहेत आणि केळं एक्स्ट्रा आणून ठेवले. आणि हा नाश्ता ठेवलेला आहे मी 5 बायकांसाठी. तर जेवण नाही म्हणून मी नाश्ता हे करणार आहे. तर हळद कुंकू जे आहे ते देवी आईला वाहून घ्यायचं आहे. आणि प्रसाद जे आहे ते मी खीर बनवलेलं ते देवी आई पुढे ठेवते आणि कथा वाचून घेते. सगळ्यात अगोदर गणपती स्तोत्र वाचते आणि मग कथा वाचते.
आणि मग सवासणी जे आहे ते यायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. 5 सवासण्यांना मी बोलवलेलं नेमकंच आणि सगळ्याच्या सगळ्या आल्या 5. तर खूप बरं वाटलं आणि खूप छान पद्धतीने झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मन कामना पूर्ती. तर सगळे सवासणी येऊन गेल्या, आरतीही झाली आणि मग मी इथे जेवणाचा जो ताट आहे ते देवी आईला निवदेसाठी सगळं काढत आहे. जेवणाचा ताट बनवत आहे इथे. तर भात, डाळ, पुरी, मिरची भजी आणि कोबीची भाजी आणि गोड जे खिरीचा निवेद आहे ते मी ऑलरेडी सगळ्यात अगोदर देवी आईला निवेद दाखवलेला आहे. तर हा रेडी आहे निवदेचा ताट आणि इथे निवदेचा ताट मी ठेवते आणि पाया पडून घेते आणि देवी आईला सांगते की माझं 11 शुक्रवार मी पूर्ण केलेले आहेत आणि आज उद्यापनही झालेला आहे. तर माझी भक्ती आणि माझा प्रसाद जो आहे त्याचा तू स्वीकार कर आणि काय चुकलं माकलं असेल तर मला माफ कर. तर जेवण झालं, मस्त पोट भरलं आणि जेवताना मी रेकॉर्ड करायचंच विसरून गेले. सगळं व्यवस्थित झालं आणि खूप छान पद्धतीने उद्यापन जे आहे ते पार पडलं. तर बघू आता नेक्स्ट सुरुवात जे आहे ते मी कधी करणार आहे. आणि या उद्यापनचं मला लक्षच नाही. ॲक्च्युली मी विचार करते की अजून 2-3 आहेत आणि नंतर जेव्हा मी कॅलेंडर ओपन केलं आज असंच माझं सहज मनात आलं, मी बघूया आणि मी लिहून ठेवलेलं आहे की किती झाले काय गेल्या महिन्यामध्ये. तर या महिन्यामध्ये बघितलं तर अरे मी बोलली हा 11वा आहे. तर मग लगे हात करून टाकलं आणि खूप छान पद्धतीने झालं, मस्त झालं. देवी आई आहे सोबत, अशीच उभी राहा नेहमी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, अशीच सेवा करून घेत राहा. तर खूप पोट भरलं आहे आणि जाम झोप येते यार आता. तर चला मग मच्छर बघा. तर चला मग हा होता माझा आजचा ब्लॉग आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.